मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात भिंतीचा काही भाग कोसळलाय, तर चिपळूणमधील परशुराम घाटातील गॅबेलियन भिंतीचा हा भाग कोसळल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत यांच्याकडून। कृष्णकांत, काय सांगाल या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात भिंतीचा भाग कोसळल्याची माहिती आहे? निश्चितपणानं या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय की ही सगळा जो परिसर आहे हा परशुराम घाटाचा आहे। संरक्षक भिंत जी आहे सिमेंट कॉन्क्रीटची, याच्या बाजूला ही गॅबेलियन भिंत आहे उभारण्यात आली होती। संरक्षक भिंतीला संरक्षण देण्याचं काम ही भिंत करत होती। ही गॅबेलियन भिंत आहे। या ठिकाणी तारा असतात, तारेच्या आतमध्ये दगड बांधून ही भिंत बनवली जाते आणि या परशुराम घाटातील धूप थांबवण्याचं काम जे आहे ही भिंत करत होती। मात्र ही भिंत कोसळल्यामुळे परशुराम घाटाच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। दुसरीकडे हा घाट वारंवार कोसळत असते, वारंवार हा भाग कोसळत असतो आणि महामार्गाला अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच कॉन्क्रीटची भिंत या ठिकाणी बांधली गेली होती। परंतु कॉन्क्रीटची भिंत ही वारंवार तुटत असते आणि महामार्गावरती अडथळे निर्माण होत असतात आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते आणि म्हणून संरक्षक भिंत उभारण्याचं काम ही गॅबेलियन भिंतीच्या माध्यमातून उभारण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे ही 3 ते 4 ठिकाणी ही भिंत आहे ही कोसळलेली आहे, भराव कोसळलेला आहे आणि या ठिकाणी धोका हा निर्माण झालेला आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकताय की परशुराम घाटाची ही भिंत आणि बाजूला असणारा हा पेडेगाव, ही पेडेगावातली घरं आहेत ही जवळ आहेत आणि घाट फार उंचीवरती आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स कृष्णकांत तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।